आता सध्या विदर्भामध्ये हीटवेव्ह कंडिशन्स आहेत आणि ही हीटवेव्ह कंडिशन्स येणारे 2 दिवस असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे तापमानामध्ये घट आपल्याला 28 तारखेनंतर दिसून येईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण गोवामध्ये तापमान हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि तिकडे हीटवेव्ह कंडिशन्स नाही आहेत. जर आपण मान्सून विषयी विचाराल तर मान्सून हा अंदमान मध्ये आलेला आहे. अंदमान त्याने पूर्ण कव्हर केलेला आहे. अरबी समुद्रातल्या काही भागांमध्ये आलेला आहे. केरळमध्ये तो येणं आज अपेक्षित होतं. त्यामध्ये 4 दिवसांच्या त्रुटी असू शकतात. तर 30 तारखेपर्यंत कंडिशन्स जर फेवरेबल राहिल्या तर आपण केरळमध्ये डिक्लेअर करू. पण समजा ते मॉनिटरिंग स्टेजमध्ये आहे, त्यामध्ये काही चेंजेस असते तर तसं कळवलं जाईल. महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येईल आता ह्या स्टेजला तसं सांगणं डिफिकल्ट आहे, कारण मान्सून हा केरळमध्ये येणं पहिलं अपेक्षित आहे आणि त्यानंतर आपण पुढचे अपडेट देतो. नाही, म्हणजे 26 तारखेला येणं अपेक्षित होतं असं सांगितलं गेलं होतं आणि त्यामध्ये 4 दिवसांच्या त्रुटी असतात. याचाच अर्थ असा की 26 तारखेपासून पुढे 4 दिवसांमध्ये तो कधीही येऊ शकतो. तर आता जर बघितलं तर वीक कंडिशन्स आहेत आणि त्या आम्ही मॉनिटर करत आहोत. त्यामध्ये जर परत काही चेंजेस वाटले आणि काही त्यामध्ये अडथळा आहे किंवा काही चेंजेस आहे असं जर असेल तर आपण तसं प्रेस रिलीजद्वारे सांगितलं जाईल. आता सध्या तरी तो केरळमध्ये आलेला नाही. अजून तो आलेला नाहीये, म्हणजे 7-8 दिवस आधी आलेला असं नाही, अजून तो आलेलाच नाही केरळमध्ये. पण अंदमानमध्ये तो नक्कीच 8 दिवस आधी आला होता आणि आता तो तिथं स्टॅग्नेट झालेला आहे. पुढं त्याचा प्रोग्रेस आपल्याला सांगितलं जाईल येणाऱ्या दिवसांमध्ये. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी 45 ते 47च्या दरम्यान तापमान आहे आणि रेड अलर्ट हीटवेव्ह साठी दिला गेलेला आहे. त्यामध्ये 28 तारखेनंतर येणारे 2 दिवस अशी कंडिशन राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानामध्ये बऱ्यापैकी घट आपल्याला दिसून येईल आणि हीटवेव्ह कंडिशन्स नसतील तिकडे सुद्धा 28 नंतर. पुण्यात तसं बघितलं तर टेम्परेचर 40 इतकं नाहीये. मागच्या 2-3 दिवसापासून आपण पाहिलं तर 37-38च्या दरम्यान टेम्परेचर आहे. त्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स होत आहेत. कधी ते 35-36 पर्यंत सुद्धा गेलेलं आपल्याला मागील 3 ते 4 दिवसांपासून आपण बघतो. त्याआधी टेम्परेचर 40 पर्यंत गेलं होतं, परंतु मागील 4 ते 5 दिवसांपासून तापमान हे ह्याच दरम्यान आहे. त्यामुळे हीटवेव्ह कंडिशन्स असं काही पुण्यासाठी तरी नाही. तर विंड जे आहे म्हणजे मान्सून पुढे येणं म्हणजे काय असतं की केरळचं जे काही 14 स्टेशन्स आहेत तिकडे जास्त पाऊस होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत ते जवळजवळ 3 ते 5 किलोमीटर पर्यंत हवेच्या 5 किलोमीटरच्या थरापर्यंत ते सेट होणं गरजेचं असतं आणि या सगळ्या कंडिशन्स ज्यावेळी सॅटिस्फाय होतात त्यावेळी आपण मान्सून केरळमध्ये आला असं म्हणतो. आता सध्या ते सेट झालेले आहेत आणि एक सर्क्युलेशन जे आहे ते अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे आणि त्यामुळे थोडासा अडथळा आपण असं म्हणू शकतो. परंतु येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये परत कंडिशन्स फेवरेबल होतील की नाही हे आपण मॉनिटर करतोय आणि तसं जसं मी सांगितलं की तसे अपडेट आपण देऊच.